नमस्कार मैत्रिणींनो, विद्या श्रुतिका चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी आले आहे हडपसरमधील PNG ज्वेलर्समध्ये। संपूर्ण ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे। आज आपण येथील लेटेस्ट टेम्पल मंगळसूत्र डिझाईनचं कलेक्शन कव्हर करणार आहोत, तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा। आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। हे बंच पॅटर्नमध्ये येतात आपल्याकडे, येलो फिनिशिंगमध्ये आहे। जसं की आपण फॅन्सी मंगळसूत्र वगैरे म्हणतो, दिसायला छान वगैरे डिझाईन, सोबर लुक येतं। आणि हे लाईट वेटपासून येतात। पहिले हे जास्त वजनाचे येत होते, पण आता साधारण 2.5-3 तोळ्यापासून यांची सुरुवात आहे। यामध्ये आपण वाटी पण घेऊ शकतो। हे अशा वाटीचे वेगवेगळे डिझाईन येतात। फॅन्सीमध्ये वाटी पण येतात, कलकत्ती वर्क असते याचा, बारीक बारीक रबर करून त्याचे डिझाईन बनवलेले असते। त्याचं वेट काय आहे? ह्याचं वेट साधारण हे 4 तोळ्यापर्यंत पूर्ण सेट आहे, विथ वाटी म्हणून 4 तोळ्यापर्यंत। 4 तोळ्यापर्यंत। लेंथ काय आहे त्याची? लेंथ साधारण यांची 32-34 इंच येते आता, स्टँडर्ड लेंथ आहे। जर कोणाला अजून जास्त कमी हवी असेल तर आपण त्यांना ऑर्डरने पण बनवून देऊ शकतो। त्याचं काय वेट आहे? हे साधारण हे 32 ग्रॅमचं आहे हा पूर्ण पीस। 3 तोळे आणि 2 ग्रॅम आहे। याची उंची साधारण ह्याची उंची कमी आहे, ह्याची 30 इंच उंची आहे। 30 इंच। जर कोणाची हाईट वगैरे कमी वगैरे असेल तर त्यांना ही लेंथ परफेक्ट होती। हा पण हा 3.5 तोळ्याचा आहे। 3.5 तोळ्यामध्ये त्यात मीना वर्कचं काम केलेलं आहे, मध्ये मध्ये डिझाईन कलकत्ती वर्क प्लस मीना वर्क याच्यामध्ये केलेलं आहे। म्हणजे अशा डिझाईन आहेत, चैन वापरलेली असते बंचमध्ये। हे जरी वेट जास्त असलं तरी हे दिसायला असे ब्रॉड नाही दिसत, सोबर लुक दिसतं। आणि तुम्ही त्याला पेंडंट वगैरे पण आपण याला चेंज करू शकतो। जर तुम्हाला वाटीच्या ऐवजी पेंडंट हवं असेल तर पेंडंट घेऊ शकता, वाटी हवी असेल तर वाटी। जरी कुठली तुम्हाला दुसऱ्या डिझाईनची वाटी आवडली तरी आपण त्याला चेंज करून देतो। ह्याचं काय वेट आहे मॅम? फर्स्ट नंबर ह्याचं एक साधारण 5.25 तोळे वजन आहे। 5.25 तोळे। 5.25 मीना वर्क केलेलं आहे ना? मीना वर्क केलेलं आहे ह्याला। हे मीना वर्क आपल्याकडे प्रॉपर मीना वर्क असतं काचेचं। हे मीना वर्क वगैरे जात नाही आपल्याकडे, गरम पाण्यात वगैरे यूज केलं तरी जाऊ शकत नाही। छान आहे ना डिझाईन? डिझाईन ह्याची छान आहे। ह्याची फ्लावर डिझाईन, कमळ फुलची ह्याची डिझाईन केलेली आहे। मध्ये स्क्वेअर आहे, स्क्वेअरवर पण डिझाईन केलेली आहे मीना वर्कची। पानाचं डिझाईन केलेलं आहे, फ्लावर प्लस पान, एकदम छान आहे मीना वर्क केलं। लेटेस्ट डिझाईन आहे बंच पॅटर्न। पहिले हे जास्त टेम्पलमध्ये चालायचे, पण आजकाल आता येल्लोमध्ये पण येतात हे डिझाईन। पाहू शकता आपण डिझाईन, एकदम सुंदर डिझाईन आहे। त्याच्यात पेंडंटमध्ये पण आहे ना? हां, ते तुम्हाला वाटी मनीमध्येच आहे, पण कलकत्ती वर्कची वाटी आहे। हा कलकत्ती बंच पॅटर्न आहे। यात जर कोणाला काळी मणी वगैरे जास्त आवडत असतील तर ते घेऊ शकतो। टिकायला वगैरे ते छान दिसायला पण सोबर लुक होतं। पट्टी पॅटर्नमध्ये जर कोणाला गोल्ड जास्त नको असेल, काळे मणी जास्त हवे असतील तर त्यांना हे असं डिझाईन येईल कलकत्तीमध्ये। त्याचं वेट काय आहे? ह्याचं वेट साधारण आहे 4 तोळ्यापर्यंत आहे हा पूर्ण सेट। 4 आणि ह्याचं वेट काय आहे? फर्स्ट नंबर हा साधारण 52 ग्रॅमचा आहे। हा फॅन्सी बंच पॅटर्नमध्ये आहे। येल्लोमध्ये आहे ना पूर्ण? येल्लो पूर्ण पीस आहे। त्याची हाईट पण 34 इंच आहे। छान आहे ते, एकदम पाहू शकता आपण। ह्याचं काय वेट आहे मग? ह्याचं वेट साधारण 8 तोळे आहे। 32 इंच ह्याची हाईट आहे। वाटे छान आहेत ना त्याच्या? वाटे ह्याच्या कलकत्ती वर्कमध्ये ब्लॅक कलरचं मीना वर्क केलेलं आहे ह्याचं। पूर्ण ह्याच्यामध्ये 2-3 डिझाईन मिक्स केलेले आहेत। एक राऊंड डिझाईन केलेलं आहे, त्यानंतर मग असं पाकांचं डिझाईन केलेलं आहे। छान आहेत। त्याच्यावर मीना वर्क आहे, परत एक डॉट आहे आणि परत कलकत्ती वर्कचं टिकल्यांचं डिझाईन केलेलं आहे। मध्ये पण ह्याला मीना वर्क, फॅन्सी गोल्ड बीड्सचं डिझाईन आहे त्याच्यामध्ये पण। लेंथ काय आहे त्याची? ह्याची लेंथ 34 इंचेस आहे। दिसायला पण छान दिसतो। लेअरमध्ये असतात, आपण
किती लेअरमध्ये कस्टमरला कमी जास्त पण आपण करू शकतो, त्याप्रमाणे वेटायचं कमी जास्त होऊ शकतो. हो ना. आता हा साधारण आहे 6 लेअरचा आहे हा मंगळसूत्र. कस्टमरला 4-5 लेअरचा करायचं असेल तरी करू शकतो. सजेस्ट करून लेंथ वगैरे डिझाईन वगैरे आपण करू शकतो. छान आहे एकदम. त्याचं काय वेट आहे? ह्याचा वेट आहे 7 तोळेपर्यंत आहे. हा पण तसेच आहे, कलकत्ती वर्कमध्येच आहे. हो, त्याच्यावर पण मीनावर्क हे छान त्याच्यावर केलंय. मीनावर केलेलं आहे टिकली डिझाईनला. पिंजरा पॅटर्नमधलं हे मंगळसूत्र आहे स्क्वेअरमध्ये. छान आहेत वाट्या. हो, डिझाईन पाहू शकताय आपण, एकदम छान आहे. तर नक्की एकदा शॉपला व्हिजिट करा. लग्न सराईनिमित्त एकदम छान छान कलेक्शन आले. पट्टी पॅटर्नमध्ये, बंच पॅटर्नमध्ये. टेम्पलमध्ये आहे गोकाक मंगळसूत्र म्हणून येतं. त्याचं काय वेट आहे ना? ह्याचं वेट आहे 6 तोळे. त्याच्यामध्ये स्टोनचं वगैरे काम केलेलं असतं, त्याला गेरू पॉलिश असते. हे शक्यतो आपण फंक्शन वेअर वगैरे करू शकतो. हो, हे दिसायला गळ्यामध्ये वगैरे साडीवर वगैरे ट्रेडिशनल साड्यांवर अजून छान उठून दिसतं. त्याला तुम्ही पेंडंट वाटी जे आवडेल ते आपण ह्याला यूज करू शकतो. हो, छान आहे एकदम. हे पण आहे टेम्पलमध्येच आहे. टेम्पलमध्ये आहे हे बंच पॅटर्न आहे. ह्याला पेंडंट आहे. पेंडंटच्या ऐवजी वाटी वगैरे घेऊ शकतो. तर पेंडंट आवडत असेल तर पेंडंट पण घेऊ शकतो. त्याचं वेट काय आहे? त्याचं वेट साधारण 51 ग्रॅमचं आहे. 51 ग्रॅम. 5.25 तोळ्यामध्ये पर्यंत बसतं ते. छान आहे एकदम. त्याचं स्टोन प्राईस वगैरे वेगळी असते. काळ्या मण्यांचं वजन पण वेगळं केलेलं असतं. हो, ग्रॉस वेट नेट वेट असतं, त्यामुळे कस्टमरला काही प्रॉब्लेम येतो. आणि लेंथ काय आहे त्याची? याची लेंथ आहे 32 इंच 32. विथ पेंडंट. आणि हे पट्टी पॅटर्न हे पट्टी पॅटर्नमध्ये आहे. साधारण 7.25 तोळ्याचं आहे. 7.25. एकदम छान आहे ना, ब्रॉड आहे एकदम. ब्रॉड आहे दिसायला पण. हो, 5 लेअरमध्ये आहे हे पूर्ण. त्याच्यात आपल्याला लेअर वाढवायचे असेल तर आपण वाढवू शकतो. ब्रॉडनेस कमी जास्त करू शकतो. डिझाईनचा कुठला मधला पॅच जर आपल्याला चेंज करायचा असेल तरी करू शकतो. एकदम छान डिझाईन. ज्याला ब्लॅक बीड्स जास्त आवडतात त्यांना पण होतं. ह्यात ब्लॅक बीड्स प्लस गोल्ड हे दोन्ही पण दिसतं. हो. ॲक्च्युली हे काळे मणी आपले पूर्ण मानेवर जातात. हो. तिथनं पुढेच आपल्याला डिझाईन स्टार्ट होते. डिझाईन स्टार्ट जरी झाली तरी इथं सोन्याचं आणि काळ्या मण्यांचं समप्रमाणामध्ये यूज आहे ह्या हो. मंगळसूत्रामध्ये. स्टोन छान वगैरे आहे. त्याचे सगळे उठून दिसतात. हे मोजोनाईट स्टोन वगैरे ह्याच्यामध्ये यूज केलेले असतात. सिंथेटिक स्टोन वगैरे. स्टोनची शाईन पण त्याची राहते. हो. टेम्पल वाट्या पण एकदम सोबत. वाटे पण छान आहे. छान कलेक्शन आहे एकदम मंगळसूत्रामध्ये. हे येल्लो पॉलिशमध्ये आहे ना? हो, हे येलो पॉलिशमध्ये आहे. ह्याचं काय वेट आहे? याचं वेट साधारण 4.25 तोळ्यापर्यंत आहे हा पूर्ण. त्याला पण फ्लावरची डिझाईन वगैरे केलेली आहे. पूर्ण मीनावर ब्लॅक कलरचं आहे. त्याच्या वाट्या पण छान आहेत ना, मीनावर केलेल्या वाट्या. आजचा सोन्याचा रेट काय आहे ना? आजचा रेट आहे 79,600. 79,650 22 कॅरेटचा रेट आहे. 79,650. एकदम छान आहेत मंगळसूत्रामध्ये. ह्याचं काय वेट आहे मॅम? ह्याचं वेट आहे 4.25 तोळे. 41 ग्रॅममध्ये हा पूर्ण मंगळसूत्र आहे. ह्याचं डिझाईन पण मण्यांचं डिझाईन वेगळं आहे. आपल्याला पूर्ण फॅन्सी गोल्ड बीड्समध्ये ह्याचं डिझाईन केलेलं आहे. व्हर्टिकल मनी वापरलेले आहेत प्लस फॅन्सी गोल्ड बीड्स मनी वापरून पूर्ण मंगळसूत्र तयार केलेलं आहे. काळ्या मण्यांचं प्रमाण कमी आहे. तुम्हाला गोल्ड पण दिसेल प्लस बंच आणि सोबर लुक. आपण छोट्या मोठ्या कार्यक्रमाला जाताना पण हे यूज करू शकतो. तुम्ही वाटे पेंडंट हवं असेल तर पेंडंट हवं असेल तरी तुम्हाला पेंडंट मिळेल त्याला. जर हेच हवं असेल तर हे पण घेऊ शकता. किंवा ह्यातलं तुम्हाला दुसऱ्या कुठल्या वाटीमध्ये जरी पाहिजे असेल त्याला तरी आपण एक्सचेंज करू शकतो. डिझाईन पाहू शकताय आपण ह्याच्यात. एकदम छान छान डिझाईन आहेत.
सुरेख असतात. छोटे छोटे रवा पाडून ह्याचे डिझाईन बनवलेलं असतं. याला आपण पिंजरा पॅटर्न, आपल्याकडे याला नाव आहे पिंजरा पॅटर्न. हां, पिंजरा पॅटर्न. म्हणजे ह्याला काय केलेलं असतं, हे ब्लॅक बीड्स असतात, ह्याला पूर्ण कवरअप केलेलं असतं दोन्ही साईडने. हो. ह्याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन असतात. ह्याच्यामध्ये स्क्वेअर डिझाईन त्यांनी केलेलं आहे. वेगवेगळे पॅटर्न करू शकतो आपण. जर कोणाला ब्लॅक बीड्स प्लस गोल्ड दोन्ही पण हवं असेल तर त्यांना हे असं पॅटर्न छान दिसतं. तर ब्लॅक बीडचं पण तेवढं यूज केलेलं आणि गोल्डचं दिसायला जरी ह्यात तुम्हाला गोल्ड कमी वाटत असेल तरी हे पूर्ण भरीव पॅटर्न आहे. त्यामुळे ह्याला वेट पण जास्त लागते. साधारण हा 9.5 तोळ्याचा पूर्ण पीस आहे. 9.5 तोळा. 9.5. आणि ह्याची उंची पण 36 इंच विथ पेंडेंट आहे. जर कोणाला हाईट जास्त हवी असेल तर त्यांना हे डिझाईन स्क्वेअरमध्ये यूज करायला छान दिसेल. पेंडन एकदम छान आहेत ना पेंडनच्या हो, डिझाईन. पेंडनचे डिझाईन सगळे कलकत्ती वर्कमध्ये केलेले आहेत. त्याचे छोटे छोटे रवा टिकल्या पाडून त्याचं डिझाईन पूर्ण केलेलं असतं. त्याचं वेट काय आहे? ह्याचं वेट साधारण आहे 6 तोळ्यापर्यंत हा पूर्ण पीस आहे. याची उंची साधारण 32 इंच वगैरे आहे. छान आहे पेंडनच्या आणि ब्लॅक बीड्स प्लस गोल्डचा पण यूज आहे. याला जसं कॅपिंग केलेलं आहे तसं याला कॅपिंग नाही केलेलं. हो का? येल्लो पट्टी ब्लॅक बीड जास्त असलेली आहे. कलकत्ती वर्क पूर्ण त्याचं डिझाईन आहे. हो. पेंडन पाहू शकता, एकदम सुंदर डिझाईन आहे पेंडनच्या. ह्याचं काय वेट आहे मॅम? ह्याचं वेट आहे 10 तोळ्यापर्यंत आहे. तो 100 ग्रॅमचा हा पूर्ण पीस आहे. त्याचे पण वेगवेगळे डिझाईन आहेत. मानेवर पूर्ण ब्लॅक बीड्स येतात. इथनं पुढे तुम्हाला गोल्ड सुरू होतं. म्हणजे ह्याचा मानेवर गेल्यामुळे हे मागे पूर्ण प्लेन ब्लॅक बीड्स दिलेले आहेत आणि पुढं पिंजरा पॅटर्नची पट्टी केलेली आहे. एकदम छान. त्याची लेंथ काय आहे? ह्याची लेंथ साधारण 34 इंच आहे. 34 पेंडन्सचं. एकदम छान दिसतात त्याचे. सुंदर आणि सोबत येतं पेंडनच्या डिझाईन. पट्टी पण एकदम छान आहे. ह्याचं काय वेट आहे मग? आता हे कलकत्ती एम्बॉसमध्ये येतात. हे पट्टी पॅटर्नच मंगळसूत्र आहे हे. ह्याच्यामध्ये कसं हे लाईट वेट असतात. हे टिकली पाडून डिझाईन केलेलं असतं. जर कोणाला कमी वेटमध्ये आणि दिसायला जर ब्रॉड डिझाईन हवी असेल तर हे डिझाईन घेऊ शकतो. वेट काय आहे त्याचं? ह्याचं वेट साधारण आहे 5.25 तोळे, 52 ग्रॅमचं आहे. एकदम छान आहे ना? हो, मीना वर्क आहे. हो. प्लस ह्याचं डिझाईन पिकॉक डिझाईन इथं यूज केलेलं आहे. आणि 5 तोळ्यात हेवी वाटतं. 5 तोळ्यामध्ये हेवी. हाईट वगैरे पण त्याची छान आहे. लेंथ किती आहे त्याची? लेंथ त्याची 36 इंच विथ पेंडेंट आहे. छान आहे. हे जास्त ब्लॅक बीड्समध्ये आहे ना? हो, जास्त ब्लॅक बीड्समध्ये. हे साधारण बोथ साईड चैन यूज केलेली आहे याला. दोन्ही साईडनी चैन असते, मध्ये ब्लॅक बीड्स. आणि इथं कलकत्तीचा पॅच यूज केलेला आहे त्याच्यामध्ये. ह्याची उंची पण विथ पेंडेंट 34 इंच आहे. छान आहे. ब्लॅक बीड्स ज्याला हवे आहेत असतात त्यांच्यासाठी हा पीस छान आहे. हो. यामध्ये ब्लॅक बीडचं जास्त यूज केलेलं आहे. हो. आणि दोन्ही साईडने चैन असल्यामुळे त्याला सपोर्ट असतं. त्यामुळे ते तुटण्याचे वगैरे चान्सेस कमी असतात. हो. आणि जर कोणाला काळी मणी कमी असतील, हो. काळी मणी कमी हवे, गोल्ड जास्त हवे, प्लस ब्रॉडनेस हवा आहे, तर त्यांना हे असं पट्टीमध्ये मंगळसूत्र येतं विथ पेंडंट. हे कलकत्ती पेंडंट आहे. त्याचं डिझाईन पण छान आहे. एकदम छान. कलकत्तीमध्ये पूर्ण त्याला मंगळसूत्र बनवलेलं आहे. त्याचं वेट काय आहे? ह्याचं वेट साधारण आहे 7 तोळ्यामध्ये हा पूर्ण पीस आहे. 7 तोळ्यामध्ये पूर्ण एकदम छान आहे. आणि पाठीमागं पण चैनच आहे ना? हां, मानेवर चैन आहे. त्यामुळे काही हो. पट्टी उलटी वगैरे पडायचे चान्सेस कमी आहेत. हो. पूर्ण गोल्डमध्येच आहे. पूर्ण गोल्डमध्ये. काळे मणी क्वचित. आणि ह्या हा पण पट्टीमध्येच आहे. हा 6 तोळ्याचा पूर्ण मंगळसूत्र आहे. त्याची उंची आहे 32 इंच विथ पेंडेंट. छान आहे. गोल्डमध्ये पण गोल्डमध्ये पूर्ण कलकत्ती ह्याचं पण यूज केलेलं आहे. प्लस एम्बॉसिंगच्या टिकल्या यामध्ये 2-3 प्रकारचे डिझाईन वापरून ही पूर्ण पट्टी तयार केलेली आहे.
ज्यांना पट्टी पॅटर्न हवंय त्यांच्यासाठी एकदम पट्टी आणि छान. ब्रॉड ज्यांना हवंय, हो काळे ब्लॅक बीड्स खूप कमी हवेत, ब्लॅक बीड्स कमी हवेत त्यांना हे डिझाईन छान आहे. डिझाईन पाहू शकताय आपण, एकदम छान डिझाईन आहे. पट्टे पॅटर्नमध्ये पण लग्न सराई आता चालू होणार आहे ना, तर त्याच्यासाठी नवीन कलेक्शन कलेक्शन आलेलं आहे. हो, नक्की एकदा शॉपला विजिट करा. साधारण अँटिकमध्ये मंगळसूत्र येतं. ह्याच्यात सगळे मोजोनाईट स्टोन यूज केलेले असतात. त्याच्यामध्ये ह्याच्यात क्रिस्टल मनी यूज केलेले असतात. क्रिस्टल मन्यांना थोडी शाईन असते, त्यामुळे ह्याचं स्टोनचं लुक उठून दिसते. पूर्ण ऑक्सिडाईज ह्याला फिनिशिंग केलेली असते. पूर्ण छान आहे ना, पूर्ण स्टोनवर ह्याच्यावर वर्क केलेलं आहे. पूर्ण हे स्टोन कसले असतात ना? हे मोजोनाईट स्टोन आहेत. हो का? हां, म्हणजे ह्याचे कलर वगैरे थोडे शाईन करत असतात. याच्यावर गोल्डची डिझाईन पूर्ण केलेली आहे. हा अँटिकमधला फॅन्सी मनी आहे. सुंदर आहेत ना? हां, मण्यांमुळे लुक छान येतो. ह्याच्या वाट्या पण अँटिकच्या आहेत. ह्याच्या खाली मोती वगैरे आपण यूज केलेले आहेत. ह्याला ऑक्सिडाईज फिनिशिंगमध्ये आपण ह्याला बनवलेलं आहे. त्याचं वेट काय आहे? ह्याचं वेट साधारण 10 तोळे आहे, 100 ग्रामचं आहे. 10 तोळे? 10 तोळे ह्याचं वेट आहे. यांची उंची पण जास्त आहे. ह्याची उंची 36 इंच आहे. 36 इंच. एकदम छान आहेत वाट्या अँटिकमध्ये. वाट्या पण ह्याच्या छान आहेत अँटिकमध्ये. तुम्हाला हो, यूज करायला वगैरे दिसायला पण छान दिसते. सुंदर आहे ते. सूत्र आहे, ह्याच्यामध्ये पण मोजोनाईट स्टोनच यूज केलेले आहेत. वर सगळं ह्याच्यावर स्टोनवर पण वर्क केलेलं आहे. पूर्ण कुंदन वर्क, स्टोनवर छोटे छोटे स्टोन. ते स्टोन अमेरिकन स्टोन असतात का डायमंड असते? अमेरिकन स्टोन नाही येत, हे सीझर स्टोन असतात. हो का? क्युबिक झिरकोन ह्याचं नाव आहे स्टोनचं. आणि प्लस हे मोजोनाईट दोन्ही स्टोन, म्हणजे हे छोटे छोटे जे व्हाईट कलरचे स्टोन आहेत. एकदम छान आहे अँटिक. आणि ह्याच्यामध्ये पण क्रिस्टलचे मनी यूज केलेले. पट्टी पण दिसायला तुम्हाला छान वाटते. अँटिकमध्ये तुम्ही फॅन्सी लुक लग्नामध्ये वगैरे फॅन्सी साड्यांवर वगैरे यूज करू शकता. वाट्या पण छान आहेत वाट्या. हां, वाट्यांची डिझाईन, त्या वाट्यांच्या डिझाईनमध्ये पण स्क्वेअर शेप आहे. त्याच्यामध्ये पण खाली मोजोनाईट स्टोन प्लस मोतीचं यूज केलेलं आहे. याचं वेट काय आहे? याचं वेट साधारण आहे 11 तोळ्याचं आहे. पण हा 110 ग्राममध्ये बसतो. 11 तोळे. आणि ते शॉर्टवालं? शॉर्ट साधारण ह्याची उंची 18 इंच असते. हा साधारण 21 ग्राममध्ये आहे. 21 ग्राममध्ये. छान आहे. त्याच्या वाटीमणी पण छान आहे. तुम्ही जेव्हा लूक करता तेव्हा शॉर्ट मंगळसूत्र, नंतर मग मिडलला तुम्ही हार घेऊ शकता आणि त्याच्यानंतर मंगळसूत्र, असं करून तुमचा सेट तयार. बट तुम्हाला असं फॅन्सी चोकर पण येईल अँटिकमध्ये. हो, सगळ्या अँटिकचा लुक. अँटिकचा पूर्ण तुमचा लुक होऊन जाईल. छान आहे ते अँटिकमध्ये पण. कोणाला ब्लॅक बीड्स कमी हवे असते तर एक ब्लॅक बीड्स प्लस एक गोल्डची डिझाईन असं बंचमध्ये आपण पट्टी पॅटर्नमध्ये ती डिझाईन करू शकतो. ह्याच्यामध्ये पूर्ण हे अँटिकचं काम केलेलं आहे. फ्लावर आहे, ह्याच्यामध्ये स्टोन यूज केलेले आहे. अँटिकमध्ये एकदम ब्रॉड आहे ना? हां, ब्रॉड दिसायला. हाईट पण ह्याची जास्त आहे. जरी सिंगल पीस जरी घातलं तरी हे छान दिसतं. लुक एकदम छान आहे. हो, पिंक कलरच्या ह्याच्यामध्ये मोजोनाईट स्टोन यूज केलेले आहेत. पूर्ण वाट्या पण वाटीला, छान आहे. पूर्ण वाटीमध्ये स्टोनचं काम आहे मोजोनाईट. पूर्ण वेट काय आहे ह्याचा ह्याचं? हा साधारण 14 तोळ्याचा आहे. 140 ग्रामचा पीस आहे. 14 तोळे. पाहू शकता लेंथ वगैरे आपण. लेंथ किती आहे मॅम ह्याची? ह्याची लेंथ आहे 40 इंच. 40 इंच. आणि शॉर्ट मंगळसूत्र? शॉर्ट मंगळसूत्र हे मिडल लेंथ मंगळसूत्र आहे. साधारण 20-22 इंच याची हाईट आहे. याला पण पिंक स्टोन वगैरे यूज केलेले. जरी आपण छोट्या मोठ्या कार्यक्रमाला तुम्ही जाणार असाल फंक्शनला, तर हे जरी एक अँटिकचं मंगळसूत्र तुम्ही घातलं तरी तुमचा लुक एकदम छान दिसतो. हो,
अँटिकमध्ये पण एकदम छान मंगळसूत्र येतं. नक्की एकदा शॉपला व्हिजिट करा. लग्न सराई आहे. छान कलेक्शन आले शॉपमध्ये.